Good morning all. In last lecture, we was learn what is consumer buying behavior, factors affecting consumer buying behavior, and market segmentation and features of market segmentation. असे क्वेश्चन आपण लर्न केलेले आहेत. मार्केटिंग युनिट फर्स्ट मध्ये काही मार्केटिंग रिसर्चचे क्वेश्चन सुद्धा ऍड आहेत. These are includes marketing research and marketing research features, then steps of marketing research, marketing information system and its component, and data mining. असे 4 ते 5 क्वेश्चन तुमचे मार्केटिंग रिसर्च मधलेच मार्केटिंग मध्ये ऍड आहेत. सो आपण आता हे क्वेश्चन ऑलरेडी लर्न केलेले आहेत, तर जस्ट रिवाइज करणार आहोत. What is marketing research? Explain its features. Marketing research is a systematic activity gain new knowledge about marketing problem and marketing opportunity. आपण मार्केटिंग रिसर्च मध्ये ऑलरेडी लर्न केलेला आहे. मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय? तर मार्केटिंग रिसर्च काय आहे? मार्केटिंग रिसर्च इज अ सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी gain new knowledge about marketing problem and marketing opportunity. In short, marketing research is the systematic gathering, recording, and analyzing of data about problem relating to marketing of goods and services. म्हणजे जो काही डेटा आपण कलेक्ट करणार आहोत तोच डेटा रेकॉर्ड केला जाईल, अनालाइज केला जाईल in a systematic manner. This is called the marketing research. Features of marketing research. First point, systematic and scientific study. Marketing research is a systematic activity because marketing research follow various steps to find out marketing problem and marketing opportunity. As well as marketing research is a scientific study because this is based on several principle, observation, experimentation, etc. That's why here called marketing research is the systematic study. Second point, objective study. A study undertaken to achieve a specific purpose or result within the framework of time and resources. मैडम, हाँ ये जो सिखा कर हुआ है ना, हाँ, लेकिन यही क्वेश्चन मार्केटिंग सब्जेक्ट में भी है. दैट्स वाई हम जस्ट रिकॉल कर रहे हैं. ओके. तुम्हाला सगळ्यांना येत असतील तर मी फक्त मग रिव्हिजन घेते आज. चालेल? तुम्हीच रिपीट करा. नहीं मैडम, सिखाओ. मेरे को लगा कि तुम सिखा कर हुआ है और तुम फिर से सिखा रहे हैं. हाँ, तर रिव्हिजन घेऊया, काही प्रॉब्लेम नाहीये. मी क्वेश्चन विचारते, मग आपण रिव्हिजन घेऊया. फर्स्ट सेकंड पॉइंट क्लिअर झाले होपसो. सो पॉइंट नंबर 3, अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्च कोण सांगेल काय आहे? सांगा बरं तुम्हीच. मग जस्ट रिव्हिजन घेऊ. मुस्कान, ऐनारकर, रिपीट करा एक एक पॉइंट. मी सगळ्यांची नावं घेते आता फटाफट. फटाक से बोलो. क्या मैडम? व्हाट इज अप्लाइड रिसर्च? Muskan, Yes, ma'am. are you hearing? Yes. Okay. What is mean by applied research? मार्केटिंग रिसर्च को अप्लाइड रिसर्च क्यों बोलते हैं? अप्लाइड रिसर्च में क्या होता है? बोलो. अप्लाइड रिसर्च में रियल लाइफ जो प्रैक्टिकल प्रॉब्लम है, मेथोडोलॉजी यूज होती. हाँ, बोलो. अप्लाइड रिसर्च में एक मेथोडोलॉजी यूज होती स्पेसिफिक इशू सॉल्व करने के लिए. एंड रियल और प्रैक्टिकल प्रॉब्लम सॉल्व करते हैं. हाँ. Marketing research is rightly described as applied research, that is research conducted to solve
practical problem or to answer specific question. मेन थिंग काय आहे अप्लाइड रिसर्चची लक्षात ठेवा. इथे प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह केले जातात आणि काही स्पेसिफिक क्वेश्चनचे आन्सर इथे फाइंड आउट केले जातात. इट इज डिझाइन टू सॉल्व्ह प्रॅक्टिकल और रिअल लाईफ मार्केटिंग प्रॉब्लेम. म्हणजे जे काही रिअल लाईफ मार्केटिंग प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह केले जातात. मग ते कोणते असतील? जस्ट लाईक कंझ्युमर डिपेंड्स ऑन विच फॅक्टर, म्हणजे जे आपण बघितले मार्केटिंग मध्ये. हा मार्केटिंग मधला क्वेश्चन आहे. सो आन्सर सेमच असेल बट दोन्हीकडे. कंझ्युमर बिहेवियर डिपेंड्स ऑन विच फॅक्टर? लाईक एज, देन इन्कम, ऑक्युपेशन, ॲटिट्यूड, बिलीफ, जे आपण लर्न केलेले आहेत असे रिअल लाईफ प्रॉब्लेम अप्लाइड रिसर्च मध्ये सॉल्व्ह केले जातात. कंटिन्युअस प्रोसेस. मुस्कान दरवेश. पॉइंट एक एक रिपीट करा फटाफट. मार्केटिंग रिसर्च इज कॉल्ड कंटिन्युअस प्रोसेस. Marketing research is a continuous process. Why? Because it understand either to solve existing problem Okay. Then or to explore a future business opportunity. very good. Marketing research is a system. Marketing research is a continuous process. That is, it is undertake either to solve an existing problem or to explore a future business opportunity. म्हणजे करंट सिच्युएशन काय आहे, करंटचे प्रॉब्लेम काय आहे ते फाइंड आउट केले जातात आणि फ्युचरचे प्रॉब्लेम किंवा फ्युचर अपॉर्च्युनिटी ह्या फाइंड आउट केल्या जाणार आहेत. दॅट्स वाय मार्केटिंग रिसर्च इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ए फर्स्ट थिंग. त्याच्यानंतर आणखी काय सांगतो आपण? मार्केटिंग रिसर्च इज कंटिन्युअस प्रोसेस बिकॉज हिअर फाइंड आउट मार्केटिंग इन्व्हायरमेंटल फॅक्टर लाईक इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर हे सुद्धा एक्सप्लेनेशन इथे इन्क्लूड होऊ शकेल. आर्ट अँड सायन्स. जर पार्टिसिपंट बघू देत मला आणखी कोण कोण आहेत. अरबाज मनियार. तर माइक ऑन कर आपले. अरबाज मनियार. Arbaz Maniyar, are you hearing? Alfia. Alfia. ऐश्वर्या वाडकर. जे स्टुडंट नाहीये त्यांना मी रिमूव्ह करते, जे बोलत नाहीये त्यांना. Arts means marketing research means arts of applications of knowledge of practice or experience. बोलो अभी रिपीट करो. Marketing research is arts and science because it gets knowledge and experience of business opportunities. Okay. Then marketing research is called science. Why? Because it gets knowledge of problems related business. काय सांगता? Science because marketing research is based on various principles, observation and experimentation. That's why marketing research is called science.
Marketing research is called arts. Why? Because marketing research use various skill, various techniques, etc. Skill such as human skill, then capital skill, technological skill, psychological skill, जे काही स्किल आहे ते यूज करतात, म्हणून याला आर्ट्स म्हटलेलं आहे. क्वेश्चन झाले तरी आन्सर सांगता येत नाहीयेत प्रॉपर. तुम्ही सगळे टीवायचे स्टुडंट आहात, त्यामुळे मोबाईल ऑन करून कुठेही जाऊ नका, लेक्चर अटेंड करा. Wide scope of marketing research. Hrudesh Pedekar, are you hearing? Yes, Hrudesh Pedekar, yes. I'm hearing. okay. Explain point number 6. Wide scope of marketing research. Yes, marketing research covers various areas like profit and service organizations, even medium small businesses. It is even useful while pricing of a product as well as consumer हृदेश अजून Consumer प्रॉपर review. आन्सर सांगता येत नाहीये. क्वेश्चन ऑलरेडी आपले लर्न करून झालेले आहेत. मार्केटिंग रिसर्च इज व्हेरी वाइडर स्कोप बिकॉज मार्केटिंग रिसर्च स्टडी डिटेल. कशाचं स्टडी करेल? प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. दिस इज द एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. आणि ह्या एलिमेंटचा डिटेल स्टडी करेल. दॅट्स वाय मार्केटिंग रिसर्चला वाइडर मार्केटिंग असं म्हटलं जातं. स्कोप ऑफ वाइडर. अँड ऑनलाईन मार्केटिंग रिसर्च. ऑनलाईन मार्केटिंग रिसर्च का म्हटलेलं आहे? मार्केटिंग रिसर्च यूज व्हेरियस सोशल मीडिया टू फाइंड आउट मार्केटिंग प्रॉब्लेम अँड मार्केटिंग अपॉर्च्युनिटी as well as to collect information. ओके, मग ऑनलाईन मीडियाज कोणते आहेत किंवा सोशल मीडियाज कोणते आहेत? हे मीडियाज यूज केले जातात. मग सर्वेसाठी असेल किंवा इंटरव्ह्यू घेण्यासाठी असेल, क्वेश्चनायर फिलअप करण्यासाठी असेल. दॅट्स वाय ऑनलाईन मार्केटिंग रिसर्च. फीचर्स ऑफ क्वेश्चन लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे एक्झाम मध्ये. खूप सिंपल क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन, स्टेप्स इन मार्केटिंग रिसर्च प्रोसेस. Marketing research is the systematic activity and scientific process. That's why here marketer use various steps to find out or to collect data. Data collect करण्यासाठी काही स्टेप्स आहेत, ह्या सिस्टमॅटिक फॉलो केल्या जातात. त्या स्टेप्स कोणत्या आहेत हा क्वेश्चन आपण लर्न केलेला आहे. स्टेप नंबर फर्स्ट, डिफाइनिंग द प्रॉब्लेम. So the market research process being with the identification or defining the problem. मार्केटिंग रिसर्च कुठून स्टार्ट होणार आहे? फर्स्ट थिंग, तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला पाहिजे. बऱ्याच वेळी असं होतं की काय आमचा प्रॉब्लेम आहे किंवा नीड कशाची आहे हेच माहित नाही आणि आपण डेटा कलेक्ट करतो, तर आपल्याला रिझल्ट मिळेल का? नाही. सो हियर फर्स्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट टू आयडेंटिफिकेशन and defining the problem. So clear definition of problem helps the researcher in all the subsequent research effort, including setting the proper research objective, determination of the techniques and extent information to be collected. म्हणजे ज्यावेळी आपला प्रॉब्लेम हा क्लिअर असतो, त्याची हेल्प आपल्याला कुठे होणार आहे? तर सॅम्पलिंग साठी होईल किंवा डेटा कलेक्शन साठी होणार आहे. सो फर्स्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. Step 2, statement of research objective. After identifying the research problem, researcher must take the formal statement of research objective. आणि ज्यावेळी तुमचा प्रॉब्लेम हा फाइंड आउट होतो, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह हे डिफाइन करावे लागतात.
सो ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्मार्ट. तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कसे असले पाहिजे? स्मार्ट असले पाहिजे. स्मार्ट इन द सेन्स काय सांगायचं आहे? आपण स्मार्ट स्टँड फॉर काय म्हणतो? कोण सांगेल? ऑब्जेक्टिव्ह कसे असले पाहिजे? स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय? कोण सांगेल? स्मार्ट स्टँड फॉर कॅपिटल स्मार्ट म्हणतो आपण. केतकी वैद्य. स्पेसिफिक, स्पेसिफिक, मेजरेबल, देन अचिवेबल, measurable, achievable, relevant, measurable, achievable, and time bound. time bound. Very good. Objective must be smart. Objective हे smart असले पाहिजे. Such objective may be stated in qualitative or quantitative term. म्हणजे त्या ऑब्जेक्टिव्ह मधून आपल्याला क्वालिटी पण अडॉप्ट करता आली पाहिजे किंवा अचीव झाली पाहिजे आणि क्वांटिटी सुद्धा. अँड एक्सप्रेस इन रिसर्च क्वेश्चन, स्टेटमेंट और हायपोथेसिस. आणि ह्या सेकंड स्टेप मध्येच आपल्याला हायपोथेसिस सुद्धा फ्रेम करायचे आहेत, रिसर्च क्वेश्चन सुद्धा फ्रेम करावे लागतात इन दिस स्टेप सेकंड. पॉइंट नंबर 3, प्लॅनिंग द रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईनला काय म्हणतो आपण? रिसर्च डिझाईन इज ऑल्सो नोन ॲज रिसर्च डिझाईनला काय म्हटलेलं आहे? रिसर्च डिझाईन इज द मास्टर प्लॅन ऑफ द रिसर्च. रिसर्च डिझाईनला मास्टर प्लॅन सुद्धा म्हटलेला आहे. बिकॉज ऑल थिंग्स रिगार्डिंग रिसर्च आर इन्क्लुडिंग इन द रिसर्च प्लॅन और रिसर्च डिझाईन. म्हणजे रिसर्च साठी ज्या काही थिंग्स आहेत ह्या सगळ्या आपण ह्या प्लॅन मध्ये मेन्शन केलेल्या असतात, म्हणून याला मास्टर प्लॅन सुद्धा म्हटलेला आहे. आफ्टर डिफाइनिंग द रिसर्च, after defining the research problem and deciding the objective, the researcher design must be developed. A research design is the master plan specifying the procedure for collecting and analyzing the needed information. मग कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला अनालाइज करायची आहे किंवा क्लासिफाय करायची आहे, ऑल थिंग्स आर इन्क्लुडिंग इन दिस रिसर्च डिझाईन. आणि ही स्टेप आपल्याला स्किप नाही करता येत कारण हा मास्टर आहे आपला. सो पॉइंट नंबर 3 मध्ये, स्टेप नंबर 3 मध्ये ह्या गोष्टी क्लिअर होणं इम्पॉर्टंट आहे. प्लॅनिंग द सॅम्पल. सॅम्पल म्हणजे आपण काय बघितलेलं आहे? सॅम्पल इंडिकेट द पॉप्युलेशन. पॉप्युलेशनला इंडिकेट करण्याचं काम सॅम्पलिंगच्या अंडर केलं जातं. So sampling involves procedure that use a small number of items or part of the population to make the conclusion regarding the population. म्हणजे जो सॅम्पलिंगचा रिझल्ट आहे, दिस इज ऍप्लिकेबल टू द पॉप्युलेशन. ओके, तो पॉप्युलेशनला काय होणार आहे तर अप्लाय होणार आहे. सॅम्पलिंग इन सिंपल वर्ड, हियर वी सिलेक्ट अ फ्यू नंबर ऑफ रिस्पॉन्डंट and the result of the respondent is applicable to whole population. So this is very important step in marketing research. म्हणजे जर आपले सॅम्पलिंग रॉंग झाले, सॅम्पलिंगच्या काही मेथड्स आहेत, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. डिपेंड्स ऑन अवर क्वेश्चन आपण काय करतो त्या चॉईस करतो. तो सॅम्पलिंग ही खूप महत्वाची स्टेप आहे आणि यामधले रिझल्ट हे आपण सगळ्या पॉप्युलेशनला अप्लाय करत असतो. दॅट्स वाय. Data collection, the next step in data collection. Under this step, here we select primary data collection method and secondary data collection method. Okay, म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे यावरून आपण कोणती मेथड चॉईस करायची हे डिटरमाइन करतो. प्रायमरी डेटा कलेक्शन मीन्स हियर वी कलेक्ट फर्स्ट हँड डेटा और ओरिजिनल डेटा. प्रायमरी मध्ये आपण स्वतः जो डेटा कलेक्ट केलेला असतो तो असणार आहे प्रायमरी डेटा. प्रायमरी डेटा इन्क्लुड्स देन क्वेश्चनायर, इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन एक्सेट्रा. दिस इज कॉल्ड द ओरिजिनल डेटा. ह्याला ओरिजिनल डेटा सुद्धा म्हटलं जातं कारण तो आपण स्वतः प्रिपेअर करतो. दॅट्स वाय. सेकंडरी डेटा मीन्स दोज डेटा आर ऑलरेडी पब्लिश्ड. जो डेटा ऑलरेडी पब्लिश्ड आहे, ओके, रिटन फॉर्म मध्ये आहे,
दिस इज कॉल्ड द सेकंडरी डेटा. हा सेकंडरी डेटा कोणता आहे, त्याचे सोर्सेस कोणते आहेत, तर बुक्स असेल जे ऑलरेडी कोणीतरी लिहून ठेवलेले आहेत आणि तो डेटा आपण यूज करतो आहोत. सेकंड थिंग आहे मॅगझिन, न्यूजपेपर, इंटरनेट एक्सेट्रा. दॅट मीन्स दोज डेटा आर ऑलरेडी अवेलेबल आणि त्यामधून आपण इन्फॉर्मेशन काय करतो, कलेक्ट करतो. दिस इज कॉल्ड द डेटा कलेक्शन. Next step, data processing and analysis. After collecting the data, researcher processing the data with the help of steps. आता त्या स्टेप्स कोणत्या आहेत, ह्या 4 स्टेप्स सांगितल्या होत्या. एडिटिंग, देन कोडिंग, देन क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप फॉर डेटा प्रोसेसिंग. त्यामध्ये आपण कोणतीही स्टेप स्किप नाही करू शकत. ह्या स्टेप्स फॉलो करूनच आपल्याला डेटा हा प्रोसेस करावा लागतो. आफ्टर प्रोसेसिंग द डेटा, रिसर्चर अनालाइज अँड इंटरप्रिट द डेटा. मग अनालिसिसचं एक्झाम्पल तुम्हाला काय सांगितलं होतं, मी एखादा डेटा कलेक्ट केलेला आहे, तो मेल आणि फिमेल त्या फॉर्म मध्ये आहे आणि हा जो डेटा आहे तो मी टेबल मध्ये मेन्शन करून ठेवला. फिमेल आहे 50 आणि मेल आहे 50. ओके, जो टेबल मध्ये मेन्शन केलेला आहे दिस इज कॉल्ड द अनालिसिस. आणि इंटरप्रिटेशन मध्ये काय सांगितलं होतं, त्या टेबलचं जर सेंटेन्स मध्ये आपण काय करतो, एक्सप्लेनेशन मेन्शन करतो. द अबाउट टेबल इंडिकेट दॅट रिसर्चर कलेक्ट 50% रिस्पॉन्डंट अँड 50% 50 मेल अँड 50 फिमेल. जे सेंटेन्स फ्रेम केलेलं आहे हे असणार आहे तुमचं इंटरप्रिटेशन. सो नेक्स्ट स्टेप आहे डेटा प्रोसेसिंग अँड अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. And last step, formulation, conclusion, preparing and presenting the report. The final stage in the marketing research process is that of interpreting the information and drawing conclusion for use in the managerial decision. आणि ही लास्ट स्टेप खूप महत्वाची आहे, कारण लास्ट स्टेपच फक्त काय केली जाते, मार्केटिंग मॅनेजर हे यूज करणार आहेत लाईक अ रिपोर्ट. आणि जो काही तुम्ही रिपोर्ट प्रिपेअर केलेला आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुमचा सगळा रिसर्च इथे रिफ्लेक्ट होत असतो. द रिसर्च रिपोर्ट शुड क्लिअरली अँड इफेक्टिव्हली कम्युनिकेटेड द रिसर्च फाइंडिंग. आणि हा जो रिपोर्ट आहे हा काय होणार आहे, तर क्लिअरली कम्युनिकेट होईल तुमचे जे फाइंडिंग्स आहेत किंवा तुमचे जे कन्क्लुजन आहे. दॅट्स इट. अँड नीड नॉट इन्क्लूड कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट. कॉम्प्लिकेटेड जे स्टेटमेंट आहेत हे आपण काय करतो, इथे इग्नोर करतो. टेक्निकल आस्पेक्ट ऑफ द स्टडी अँड रिसर्च मेथड्स ह्या काय करणार आहोत, इथे यूज करतो. ऑफ्टन द मॅनेजमेंट इज नॉट इंटरेस्टेड इन डिटेल ऑफ द रिसर्च डिझाईन. हे थिंग इम्पॉर्टंट आहे. काय सांगायचं इथे, मॅनेजमेंट इज नॉट इंटरेस्टेड इन डिटेल ऑफ द रिसर्च डिझाईन. मग तुम्ही डेटा कधी कलेक्ट केला, तो कसा कलेक्ट केला, त्याच्यासाठी स्टेप कोणत्या फॉलो केलेल्या आहेत. ओके, प्रायमरी यूज केला का सेकंडरी यूज केला, डझंट मॅटर फॉर मॅनेजमेंट. मॅनेजमेंट साठी काय इम्पॉर्टंट असणार आहे, अवर रिपोर्ट. आणि जो काही तुमची लास्ट स्टेज आहे, जी काही लास्ट स्टेप आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कम्युनिकेटिंग टू दी मॅनेजमेंट, बिकॉज मॅनेजमेंट टेक डिसिजन विथ द हेल्प ऑफ द रिसर्च रिपोर्ट. त्या रिसर्च रिपोर्टची हेल्प घेऊनच काय केलं जातं, तर डिसिजन हे घेतलं जातो. दॅट्स वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप in marketing research process. Is it clear question? Yes. Yes. Very good. विसरू नका, कारण हे दोन्हीकडे रिपीट झालेले क्वेश्चन आहेत आणि हे एक्झामला रिपीट होतात. जे दोन्हीकडे आहेत, मार्केटिंग मध्ये पण आहेत आणि मार्केटिंग रिसर्च मध्ये पण आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघितला आपण, फीचर्स ऑफ मार्केटिंग रिसर्च, आणि सेकंड क्वेश्चन आहे स्टेप्स ऑफ मार्केटिंग रिसर्च प्रोसेस. Steps. Then question number 3 आहे marketing information system. What is MIS and its component? MIS आपण काय बघितली होती, MIS it is the computerized based system. According to Philip Kotler, MIS consists of people, equipment and procedure to gather, store, analyze, evaluate and distribute needed, timely and accurate information to marketing decision makers.
म्हणजे जे मार्केटर्स आहेत किंवा मॅनेजमेंट आहे यांना काय करते तर हे एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. मग ती कशाशी रिलेटेड असेल, पीपलशी असेल, मार्केटरशी असेल किंवा स्टेक होल्डरशी रिलेटेड असेल. These all types of information provided by MIS to the marketing executive. आणि ह्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हला इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केली जाते. सो फीचर्सची क्वेश्चन इथे नाहीये, डिरेक्टली कंपोनंटचा क्वेश्चन रिपीट होईल. Components of marketing information system. The marketing information system integrate data collection, processing, analysis, and reporting for the streamlining marketing activity using the 4 primary techniques or components. मग हे components जे आहेत, जे 4 components आहेत, हे कोणते आहेत बघा. The components function within the framework of marketing decision and communication. Internal report system, marketing research system, then marketing decision support system and marketing intelligence system. Hrudayesh Bedekar, are you hearing? Yes. हाँ. Internal report system, that means in this components here we collect data. आता इथे प्रायमरी आणि सेकंडरी सांगितलेलं आहे बघा. The data available in the internal business record, this is called the primary data. मग आता प्रायमरी मध्ये आपण काय बघितलं होतं इंट्रो मध्ये की आपण मार्केट मध्ये जातो आणि डेटा कलेक्ट करतो. इथे थोडस वाइस वर्सा असेल. हा, इथे प्रायमरी डेटा म्हणजे दोज डेटा अवेलेबल विदिन द ऑर्गनायझेशन, दिस इज कॉल्ड द प्रायमरी डेटा. मग तो कोणता आहे, बुक्स मध्ये असेल, सेल्स असेल, कॅश फ्लो असेल, रिसिवेबल असेल, पेएबल असतील, स्टॉक्स असतील. ओके, दिस इज द प्रायमरी डेटा और इंटरनल डेटा म्हटलेला आहे याला. आणि एक्सटर्नल म्हणजे काय तर सेकंडरी डेटा, जो आपल्याला बाहेर जाऊन काय करावं लागणार आहे तर कलेक्ट करावा लागेल. मार्केटिंग रिसर्च सिस्टीम. A marketing research system is an advanced tool which study the perceived marketing issue or problem. Perceived marketing issue or problem. It is done with the help of primary and secondary data collection. आणि यामध्ये आपण काय करतो, ह्या सिस्टीम मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी डेटा कलेक्शन यूज करतो. Then presenting in tabular format to draw meaningful conclusion. मग ज्यावेळी आपण डेटा काय केलेला आहे, कलेक्ट केलेला आहे, दोज डेटा इंडिकेट इन द टॅब्युलर फॉर्म or use various statistical tools like mean, mode, regression, correlation, etc. because of meaningful conclusion. कशासाठी तो आपण टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये मेन्शन करतो तर meaningful conclusion साठी यूज करतो. It also provide decision makers with possible solution and proposed multiple marketing opportunity. आणि यामधूनच काय होणार आहे तर डिसिजन मेकरना सोल्युशन मिळू शकेल. थर्ड कंपोनेंट्स आहे मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टीम. द मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टीम कलेक्ट, एनालाइज and keep the organization aware of the daily update. इंटेलिजन्स सिस्टीम मध्ये काय सांगायचं आहे, here organization maintain daily update ठेवते. This update includes, म्हणजे अपडेट मध्ये काय आहे, फर्स्ट थिंग एक्सटर्नल मार्केटिंग एन्व्हायरमेंट. एक्सटर्नल मार्केटिंग एन्व्हायरमेंट काय अपडेट ठेवतील, बिकॉज दिस एक्सटर्नल फॅक्टर आर अनकंट्रोलेबल. ते कसे आहेत तर अनकंट्रोलेबल आहेत, म्हणून त्यासाठी आपण अपडेट असणं इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग आहे रिसेंट ट्रेंड. मार्केटचा ट्रेंड काय आहे, रिसेंट ट्रेंड काय आहे, डेव्हलपमेंट काय आहे, ट्रान्सफॉर्मिंग काय आहे, ऑल थिंग्स काय असणार आहेत तर एक्सटर्नल आहेत बघा. या एक्सटर्नल डेटा बद्दल अपडेट घेणं म्हणजेच असणार आहे मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टीम. आणि लास्ट पॉइंट आहे मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टीम. इन मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टीम व्हेरियस मॅथेमॅटिकल अँड इकॉनॉमिकल टूल, म्हणजे जे टूल्स आहेत हे यूज केले जातात. लाईक रिग्रेशन असेल, लिनियर प्रोग्रामिंग आहे, ऑप्टिमायझेशन, स्टॅटिस्टिक, टाइम सिरीज अनालिसिस आहे किंवा मीन मीडियन असेल, हे काय केले जातात टूल्स हे यूज केले जातात.
to process, analyze and convert raw data into meaningful conclusion. Meaningful conclusion साठी हे tools, techniques use केले जातात. Is it clear? Components of MIS. Yes. Yes. Then data mining. डेटा मायनिंग आणि त्याची इम्पॉर्टन्स हा लास्ट क्वेश्चन असेल जो रिपीट झालेला आहे दोन्हीकडे. डेटा मीन्स इन्फॉर्मेशन अँड मायनिंग मीन्स अन ऍक्टिव्हिटी और एक्स्ट्रॅक्टिंग और रिकव्हरिंग. डेटा मायनिंग सुद्धा आपण काय केलेलं आहे, लर्न केलेला आहे क्वेश्चन. डेटा मीन्स इन्फॉर्मेशन और मायनिंग मीन्स ऍक्टिव्हिटी और एक्स्ट्रॅक्टिंग और रिकव्हरिंग मीन्स आपण काय केलेलं आहे, रॉ डेटा कलेक्ट केलेला आहे. दोज डेटा इज युजफुल फॉर अचिव्हिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह as well as these data is useful for other purpose. म्हणजे अरे ओके आपल्या लक्षात येते की हा एक डेटा आहे मी ह्या पर्पज साठी सुद्धा यूज करू शकतो. दिस इज कॉल्ड डेटा मायनिंग. दॅट मीन्स रॉ डेटा कन्वर्टेड इनटू फिनिश्ड डेटा और फिनिश्ड ऍक्टिव्हिटी. एका दुसऱ्या पर्पज साठी आपण ह्यूज डेटा जो आहे रॉ डेटा आहे तो यूज करतो. Therefore data mining may be described as recovering useful information from ऑलरेडी स्टोअर्ड और कलेक्टेड डेटा. म्हणजे आपण आपल्या स्पेसिफिक इंटेन्शनने कलेक्ट नाही केलेला, जो ऑलरेडी आपल्याकडे आहे, स्टोअर आहे, तोच डेटा आपण वेगवेगळ्या पर्पज साठी काय करतो, यूज करतो. याचं एखादं एक्झाम्पल कोण देऊ शकेल? डेटा मायनिंगचं एक्झाम्पल. बरं या क्वेश्चन मध्ये कोणाला डाऊट नाहीये ना? मीनिंग क्लिअर झालंय का सगळ्यांना? डेटा मायनिंग काय आहे? Yes. ओके, थोडेसे रिकॉल करा. आपला एक युनिट कंप्लीट झालेला आहे, तो बॅकला ठेवूनच बाकी बघताय तुम्ही. असं न करता थोडेसे रिव्हिजन करा म्हणजे लक्षात येईल. ओके, टाइम कंप्लीट होतोय आपला. हार्डली 2 क्वेश्चन आपले राहिलेले आहेत. मार्केट टार्गेटिंग एक आहे आणि कंझ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट असे 2 क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्याच्या लेक्चरला कंप्लीट करणार आहोत. युनिट नंबर फर्स्ट आपला तिथे कंप्लीट होईल मार्केटिंगचा. मार्केटिंग रिसर्चचा ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे.